आहे की माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात ऑक्टोबर 2024 पासून ऑपरेशन थंडर ही मोहीम जोरदार सुरू आहे आणि आता 20 ते 26 अवेअरनेस वीक सुद्धा आहे ड्रग्स संबंधाने। तर आज आमच्या इथे जे डीपी पथकाचे API पवार आहे त्यांना जी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी 4 लोकांना ताब्यात घेतले आहे। त्यांची नावे याप्रमाणे: निलेश लक्ष्मणराव देशमुख, हा सिरसपेठमध्ये राहतो; प्रणय उर्फ सुमित गोपालराव गायधाने, राहणार सिरसपेठ; त्याच्यानंतर तिसरा आरोपी जो आहे तो आहे आशिष प्रकाश मडावी, आहे राहणार सिरसपेठ; आणि चौथा आरोपी आहे शुभम उर्फ भुऱ्या राजेश तिडके, हा राहतो सोमवारी क्वार्टरला। यांच्या ताब्यात यांना पकडून सर्च केलं माहितीच्या आधारावे, तर यांच्या ताब्यातून 239.660 ग्रॅम MD याची किंमत 11,95,000 रुपये, तसेच एक मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक MH49BB 0613 किमती 6 लाख रुपये, 4 मोबाईल फोन ज्यांची एकूण किंमत 70,000 रुपये आणि आरोपीच्या अंगझडतीतून नगदी 790 रुपये असा एकूण 18,65,790 रुपये याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सर, यामध्ये सर्व 4ही लोक त्या कारमध्येच मिळाले। जसा हा निलेश देशमुख 1 नंबरचा आरोपी आहे, हाही रेकॉर्डेड आहे, याच्या विरुद्ध दारूचे भरपूर गुन्हे दाखल आहे, सिरसपेठला जो राहतो रेकॉर्डेड आहे। हा सेकंड आरोपी जो आहे प्रणय उर्फ सुमित गायधने, याला मागच्याच वर्षी इमामवाडा पोलिसांनी 40 ग्रॅम MD प्रकरणात पकडलेले होते आणि त्याच्या विरुद्ध 324 बॉडी ऑफेन्सचे गुन्हे आहे। तिसरा जो आरोपी आहे आशिष प्रकाश मडावी, याच्या विरुद्धही NDPS जुने गुन्हे आहे आणि चौथा जो आरोपी आहे शुभम उर्फ भुऱ्या तिडके, याच्या विरुद्धही राई 324 399 या प्रकारचे गुन्हे आहे आणि तो 2016 मध्ये तडीपार सुद्धा होता। म्हणजे 4ही आरोपी हे रेकॉर्डेड आहे। नाही, आतापर्यंत हीच माहिती मिळाली की हे काल मुंबईला गेले होते आणि तिथून हा मुद्देमाल त्यांनी आणला आहे। तर सध्या आरोपी ताब्यात आहे, अधिक विचारपूस त्यांना करणे बाकी आहे। ते नेमकं आपल्याला विकण्यासाठी आणला होता हे तर 100% क्लिअर गोष्ट आहे, पण त्यांना आणखी थरो इंट्रोगेशन होणे बाकी आहे, त्यामुळे याच्यामध्ये नेमकं उत्तर देणं कठीण आहे। नाही, ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त आदरणीय श्री रवींद्र सिंगल सर यांच्याच मार्गदर्शनात आहे, कारण त्यांनीच हे सर्व ऑपरेशन सुरू केलं आहे। आणि तसेच आमच्या पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर, आणि या कारवाईमध्ये जी टीम होती पोलीस निरीक्षक श्री खंडाते, API पवार, पोलीस हवालदार वीरेंद्र, गणेश, भगवती, संदीप बोरसरे, तसेच DBचे जितेंद्र चौधरी, चंद्रशेखर डेकाते, रणजित सक्करवार, असे सर्व DBचे काही लोक आणि काही जनरलचे असे सर्व या टीम मध्ये होते।